नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा क्षेत्रातील देवमाणूस विठ्ठल नाना बोतकर यांची आणि अजय शेठ यांची खरेदी झालेली आहे। नक्कीच खरेदी जी आहे ती कुठून झाली, कशासाठी केली, कशासाठी झाली खरेदी, चला मग बघूया। नक्कीच या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके, आपल्या सगळ्यांचेच लाडके विठ्ठल नाना या बैलगाडा क्षेत्रात सप्त हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे हे आपले सगळ्यांचे विठ्ठल ड्रायव्हर बोतकर यांच्या दावणीला तुम्ही बघितलं एक नवीन खरेदी झालेली आहे। आणि नवीन खरेदी जी आहे ती आदतमधली खरेदी आहे। सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता असते की एक नवीन काहीतरी बातमी पाहिजेच। नक्कीच हीच बातमी आत्ता महाराष्ट्रामध्ये एक नवीन म्हणावी लागेल, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे विठ्ठल नाना यांचं ड्रायव्हिंग अनेक नंदी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडवलेले आहेत। नक्कीच जुने आणि जाणते सगळ्यात अनुभवी जर आत्ता या बैलगाडा क्षेत्रात जर असतील तर ते विठ्ठल नानाच असतील, आपल्या सगळ्यांचे लाडके। आणि नक्कीच त्यांच्या हाताखालून खूप ड्रायव्हर शिकलेत आणि शिकतायत सुद्धा असे हे आपले विठ्ठल नाना। नक्कीच आता ती खरेदी जी आहे ते कुरोली या गावामधून झालेली आहे। आणि नक्कीच ती खरेदी जी आहे ते आपले अजय शेठ यांनी आणि विठ्ठल नाना यांनी ती केलेली आहे। आणि नक्कीच आता येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आपले अजय शेठ असतील, त्यांचा वाढदिवस आहे, त्याची गिफ्टच आहे असे सांगितले विठ्ठल नानाने आपल्या। आणि नक्कीच खूप साऱ्या माझ्या फॅमिलीकडून, माझ्या चॅनलकडून अजय शेठ यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आणि नक्कीच त्यांनी असंच आपल्या विठ्ठल नाना यांना आधार देऊन संबंध महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक करावं दोघांनी सुद्धा। खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या दोघांना सुद्धा। आणि नक्कीच आत्ता बघितलं विठ्ठल नानांचा तेजा आणि दिवाण्या अजय शेठ यांचा दोघांचे 2 बैल आहेत। तुम्ही बघितलं या महाराष्ट्रामध्ये नाव करतायत, संबंध महाराष्ट्रामध्ये तेजा काय पळतो, काय त्याचा पळ आहे, सगळ्या महाराष्ट्र बघतोय तर काय सांगायची गरज नाही आहे। दोन्ही खांदी दोन्ही सुद्धा पब्लिकनं सुद्धा पळतात ही बैल, तेजा आणि दिवाणी आपला सगळ्यांची लाडकी बैल। आणि नक्कीच नवीन खरेदी झाली म्हटल्यानंतर आदत वासराचे आहे, एक 7 ते 8 महिन्याचं एक नवीन वासरू घेतलेलं आहे। नक्कीच आगामी काळामध्ये ते नाव करल विठ्ठल नानांचं आणि अजय शेठ यांचं, कारण की विठ्ठल नानांचं नियोजन जे आहे ते परफेक्ट असतं, कारण की त्यांचा खूप मोठा अनुभव आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि खूप मोठं नाव या बैलगाडा क्षेत्रात आहे त्यांचं। आणि नक्कीच ती नवीन खरेदी जी आहे त्याचं नाव अजून काही ठेवलेलं नाही आहे, नाव ठेवलं की लगेच आपण सांगूया। परंतु विठ्ठल नानांची नवीन खरेदी ही झालेली आहे त्याच्यामुळे, आणि अजय शेठ यांची खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की विठ्ठल नानांच्या दावणीला अजून एक नंदी आलेला आहे आणि खूप छान दिसतोय तो नंदी। अगदी तो आपला छत्रपती संभाजीनगरचा जो राजा जो आहे शाकीर पठाण यांचा सेम तसा दिसतोय तो बच्चा। बघूया काय कमाल करतोय आदतमधला तो। नक्कीच त्याला ट्रेनिंग जे आहे ते विठ्ठल नाना व्यवस्थित देणार आणि संबंध महाराष्ट्र बघेलच, कारण की विठ्ठल नानांच्या हाताखालची जी बैल आहेत ती संबंध नावारूपास आलेले आहेत, येत आहेत। बघितलं तुम्ही काय पळतोय, काय पळतात ही तेजा आणि दिवाणी जोडी, घरचाच साज तुम्ही काय काय मैदानामध्ये बघितलाय त्यांचा, खूप छान पळतात। आणि नक्कीच उगीच त्यांची जी ते म्हणतात ना, एक म्हण आहे हिंदीमधली, एक म्हण आहे, असली हिरे की पहचान जोहरी को ही होती है। नक्कीच ते बैलगाडा क्षेत्रातले एक खूप अनुभवी व्यक्ती, त्यांना माहिती आहे कोणता बैल घेतला तर कसा पळेल। तुम्ही आता बघता ड्रायव्हिंग ज्यावेळेस नानांचं असतं त्यावेळेस एक टॉपच्या नंदीची सुद्धा ती गाडी चालवतात, ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। परंतु जी 2 नंबरची सुद्धा नंदी आहेत ते त्यांची सुद्धा ड्रायव्हिंग करतात, आणि ते ड्रायव्हिंग करताना ते नवीन चेहरे जे आहेत ते उजेडत आणतात। तुम्ही बघितलंय, संबंध महाराष्ट्रानं बघितले। नक्कीच आगामी जी खरेदी आहे विठ्ठल नाना यांची, ती खरेदी जी आहे चांगली झालेली आहे। किंमत आपल्याला माहीत नाही आहे, परंतु अजय शेठ यांना गिफ्ट आहे ते। आणि नक्कीच अजय शेठ यांना पुन्हा एकदा आमच्या फॅमिलीकडून खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या।
आणि नक्कीच आता जे उद्या जे मैदान होते त्या मैदानामध्ये आपल्या नानांचा तेजा जो आहे तो मैदानामध्ये दिसणार नाही. थोडीशी त्याच्या पायाला थोडंसं लागलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितले तो आरामावरती असेल. आणि नक्कीच नाना खूप काळजी घेतात बैलांची. आणि नक्कीच तेजा थोडंसं आता थोडासा पाय वर धरत होता, त्याच्यामुळे नानांनी त्याच्यावरती ट्रीटमेंट वगैरे केलेली आहे. आणि नक्कीच आता ती तेजा एक आरामावरती आहे, तो बरा झाला आहे. परंतु नानाने सांगितलं तर त्याला थोडासा आराम देणंच खूप चांगला राहील. आणि नक्कीच मैदानामध्ये दिसेल तुम्हाला नक्कीच. आणि दिवाण्या उद्या पळताना दिसेल मैदानामध्ये उद्या चिंचाळीच्या. आणि नक्कीच आणि भुंगाचं नियोजन जे आहे ते नानांच्याकडे पळवण्याचं असतं. आपले जे मिलिंद शेठ पाटील आहेत त्यांचा भुंगा जो आहे ते नियोजन करतात. आणि नक्कीच मोलाची साथ अशी मिळते नानांना. नानासुद्धा चांगली साथ देतात आपले. नक्कीच खूप छान माणसं भेटलेत आपल्या नानांना. अजय शेठ असतील, मिलिंद शेठ असतील, नक्कीच खूप कौतुक करावं यांचं कमी आहे. कारण की बघितलं तुम्ही विठ्ठल नानांच्या दावणीला खूप सारे असे नंदी येऊन गेले आणि येत आहेत सुद्धा. नक्कीच ते नंदी जे आहेत ते नाव करतात, कारण की नाना स्वतः ड्रायव्हिंग करतायत. त्यांचा हात चालाकीपणा माहीत आहे सगळ्या महाराष्ट्रानं कसे चालवतात, ड्रायव्हिंग करतात ते. नक्कीच जी खरेदी आहे नवीन एक 7 ते 8 महिन्याचं वासरू आहे. नक्कीच तुम्हाला आता त्याचे ते ट्रेनिंग त्याला देणार. आणि ते ट्रेनिंग देतात असताना त्याला व्यवस्थित काळजीरित्या एकदम चांगलं ट्रेनिंग देतात. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ज्यावेळेस तुम्ही जर व्यवस्थित आदत बच्चाला ट्रेनिंग द्याल त्यावेळेस तो मोठ्यापणी एक चांगलं नाव करतो, लहानपणापासूनच करतो. परंतु कसं असतं, उत्तम जर विद्यार्थी जर घडवायचा असेल तर त्याला लहानपणापासूनच चांगलं शिक्षा म्हणजेच ज्ञान द्यावं लागतं, त्यावेळेसच तो विद्यार्थी घडतो. तसंच आपल्या बैलांच्या बाबतीतसुद्धा हे अगदी आपला बक्कासूर असेल, सर्जा असेल, मथुर असेल, सगळे आता बाकीचे नंदींचे नाव घेत नाही बरोबर. परंतु तुम्ही बघितलं ही टॉपची जे नंदी आहेत, भुंगा असेल, ज्यावेळेस लहान होते तेव्हापासून तुम्ही बघितलं ते ट्रेनिंग त्यांना लहानपणापासून दिलं गेलं. आणि तेव्हा तुम्ही बघताय आता रिझल्ट काय महाराष्ट्र बघतोय सगळे आता टॉपचे जे नंदी आहेत त्यांची. नक्कीच असंच जे विठ्ठल नाना आणि अजय शेट यांची जी खरेदी झालेली आहे ती खरेदी खूप छान आहे. खूप छान वाटला तो बैल, खूप आदतमधला बच्चा तो. आणि नक्कीच नानांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करेल असं वाटतंय, करणारच. नानांनी सांगितलंय त्याला आम्ही नक्कीच त्याला आता ट्रेनिंग देऊन मैदानामध्ये काढू. आता कधी काढतायत त्याची उत्सुकता सगळ्यांना लागली असेल. परंतु हेच होती आजची एक ताजी बातमी की विठ्ठल नाना यांची नवीन खरेदी झालेली आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा देऊया आपण अजय शेठ आणि विठ्ठल नाना यांना. उद्याच्या मैदानामध्ये आपल्या दिवाण्यानं भुंगानं उद्या गुलाल घ्यावा. धन्यवाद.